अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरामध्ये झालेल्या राड्यामध्ये माजी नगरसेवक सचिन जाधव जे आहेत तर ते जखमी झालेले आहेत। या जखमी जे आहेत जाधव यांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमके हा प्रकार आहे, आपण त्यांच्याशी चर्चा केली, काय नेमकं बोलणं झालं? तुम्ही पाहिलं असेल, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी पूर्ण मतदारसंघाचा दौरा केला। प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकांनी विकासाची मागणी माझ्याकडे केली। डेव्हलपमेंटच्या बाबत बऱ्याच ठिकाणी प्रश्न उपस्थित झाले। पण नगर शहरामध्ये मी ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस नगर शहरवासियांनी माझ्याशी एकच खाजगी चर्चा केली की आम्हाला संरक्षण पाहिजे। अनिल भैयांचा जो नारा होता भयमुक्त नगर, हा या ठिकाणी मला जाणवला। संरक्षण पाहिजे, त्याचं हे उदाहरण ज्वलंत उदाहरण पहा ना। गुंडागिरी म्हणजे जे लोक आम्हाला काही मधल्या कालखंडामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला, डमी काही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला, पण सत्य हे झाकत नाही। आज त्या सत्याची बाजू समोर आलेली, म्हणजे खरी गुंडागिरी कोणाची आहे या जनतेसमोर आलं ना। एका नगरसेवकाचा जो एका प्रभागाचं 10-20 हजार लोकांचं नेतृत्व करतो, त्या प्रभागातल्या नगरसेवकाला त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण होती। म्हणजे हे किती दहशतीचं वातावरण आहे ना या नगर शहरामध्ये। आणि ही मी तर पोलीस प्रशासनाला आपल्याद्वारे विनंती करतो, हे कशामुळे घटना घडली आणि जे दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि या गोष्टीला आज पाठीशी न घालता याचा ज्याला मारहाण झाली त्याला न्याय मिळाला पाहिजे। मात्र हे वैयक्तिक वाद होते असे सध्या माहिती समोर येते, नेमकं काय कारण होतं? आपलं बोलणं झालंय, काय नेमकं म्हणणं? वैयक्तिक वाद असू नाही ते काही असू, पण इतक्या टोकाला जाणं हे चुकीचं आहे। म्हणजे जर तुम्ही एखाद्या माणसाच्या जीवाशी जर खेळत असताना तर हा दहशतवाद थांबला पाहिजे। त्यामुळे माझे तमाम नगरवासियांना विनंती, हे पहा, नगरमध्ये जे चित्र अनेक दिवसापासून आपण पाहतो दहशतीचं, त्याचं हे मृत्यूमंद उदाहरण आहे ना। एकंदरीतच नगरमधील जी दहशत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे अशी भूमिका जी आहे तर ती निलेश लंके यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।